महाराष्ट्रासह देशभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज, काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता। हिंगोली जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, पुसेगावात संत्र्याच्या बागांचं मोठं नुकसान। परभणीच्या जिंतूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, सावंगी भांबळे गावच्या परिसरात अनेक झाडं पडली तर काढणीला आलेल्या ज्वारीचंही प्रचंड नुकसान। छत्रपती संभाजीनगरमध्ये जुलै महिन्यासारखा पाऊस, पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। बुलढाणा नाशिक पाठोपाठ संभाजीनगरमध्येही पाऊस। नाशिकच्या मनमाडमध्ये वादळी वाऱ्यांसह गाराचा पाऊस, खळ्यावरती साठवून ठेवलेला मका भिजल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेतातील गहू, हरभरा, ज्वारी यांच्यासह फळं आणि भाजीपाला या पिकांना मोठा फटका। आळंदी आणि आसपासच्या परिसरात अवकाळी पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। ग्रामीण भागात रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू, बाजारात ज्वारी दाखल होण्यास सुरुवात, ज्वारीला 38 रुपयांपासून 2,500पर्यंतचा दर। नाशिकच्या येवला भागात दुष्काळाच्या झळा, राजापूर ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रातील जलस्रोत कोरडे पडल्यामुळे वन्य प्राण्यांची भटकंती सुरू। नाशिकची सिटीलिंक बस सेवा पुन्हा बंद, वाहकांचं वेतन 2 महिन्यांपासून रखडल्यामुळे सेवा बंद करण्याचा निर्णय। ऐन परीक्षा काळात बस सेवा बंद पडल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल होण्याची शक्यता। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेतकरी आंदोलनाचा आजचा 4था दिवस, प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून सरकारला 3 दिवसांची मुदत। कोणती जागा कुणाला मिळेल या संदर्भात वाद नाहीत, प्रत्येक जागेवरती विजयी होणं महत्त्वाचं, महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीनंतर संजय राऊतांचं विधान। शिरूर लोकसभेच्या उमेदवारीवरनं अजित पवार गट आणि शिंदे गटात रस्सीखेच, तर शिवाजीराव आढळरावांची आज आपल्या समर्थकांसोबत बैठक। मुंबईमध्ये भाजपच्या नवनियुक्त 23 निवडणूक निरीक्षकांची आज बैठक, विद्यमान खासदारांच्या कामगिरीसोबत इतर पर्यायांचाही विचार करणार। मावळ लोकसभेवरती भाजपचाही दावा, महायुतीचा उमेदवार कमळ चिन्हावरती उभा करावा, भाजपची मागणी। शिवसेनेचे श्रीरंग बारणे भाजपचे उमेदवार असण्याची शक्यता। जालनामधनं मनोज जरांगेंना उमेदवारी देण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, वंचित बहुजन आघाडीसह जागावाटप पार पडलंय, आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा केली जाईल, संजय राऊतांची माहिती। महाविकास आघाडीत आम्ही लहान भावाची भूमिका घेतली आहे, त्यामुळे सगळे भाऊ एकत्रित राहतील अशी आमची भावना, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। भाजपला पराभूत करायचंय, वंचित बहुजन आम्हाला महाविकास आघाडीमध्ये हवी आहे, त्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करू, प्रकाश आंबेडकर आपल्या भूमिकेपासून दूर जाणार नाहीत, आव्हाडांना विश्वास। पंतप्रधान मोदींच्या सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, मोदींना हॅट्रिक करण्याची गॅरंटी जनतेनंच दिली आहे, फिर एक बार मोदी सरकार असं वातावरण देशात आहे, नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राजकारण तुमचं काम नाही, गिरीश महाजनांची जरांगेंवर टीका, मनोज जरांगेंच्या डोक्यात हवा गेली आहे, मोठी गर्दी पाहून ते काही बोलू लागले, लोकांनी आता त्यांना खाली उतरवायला सुरुवात केली आहे, कारण ते मराठा आरक्षण सोडून राजकारणावरती आलेत, महाजनांचं विधान। मनोज जरांगेंनी जालना मतदारसंघातनं निवडणूक लढवावी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी, जरांगेंनी निवडणूक लढवल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जरांगेंना पाठिंबा देणार। नगर-बीड रेल्वे मार्गाचं काम अंतिम टप्प्यात, मात्र तत्कालीन काँग्रेस सरकारमुळे नगर-बीड रेल्वे मार्गाचं काम रखडलं, तब्बल 3 वर्ष सरकारनं निधी मिळू दिला नाही, प्रीतम मुंडेंचा आरोप। सध्या 2 तालुक्यात रेल्वे आली असल्याचा आनंद असला तरी नगरपासून परळीपर्यंत रेल्वे आल्यावरतीच स्वप्न साकार होईल, प्रीतम मुंडेंची भावना, तर परळी ते नगर रेल्वे मार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित करणार, मुंडेंचं आश्वासन। जरांगे यांच्या भाषेचं समर्थन नाही, पण फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून राज्यात झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनांची श्वेतपत्रिका सादर करावी, जरांगेंच्या SIT चौकशीबाबत बोलताना सुषमा अंधारेंची मागणी। कल्याणमध्ये आमच्यामुळे श्रीकांत शिंदेंना गुलाल लागला होता, तो गुलाल आम्ही काढून घेऊ शकतो, हे दाखवून देऊ, मुक्त संवाद यात्रेदरम्यान सुषमा अंधारेंचा इशारा। मनोज जरांगेंवरती गुन्हे दाखल केले जातात, मग नितेश राणे आक्षेपार्ह भाषेचा वापर करतात, तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाहीत, सुषमा अंधारेंचा सवाल। नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री येत्या शनिवारी बारामती दौऱ्यावर, नमो रोजगार मेळाव्याला शरद पवार सुप्रिया सुळेंना निमंत्रित केलं जाणार का, याकडे लक्ष।
अमरावतीच्या खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी, या संदर्भात 2 आठवड्यात निकालाची शक्यता. धुळे शहरामध्ये सेक्युलर परिषदेचं आयोजन, राजकीय पोळी भाजण्यासाठी अनेकांकडून धर्माचा वापर, अशा लोकांना वेळीच रोखणं गरजेचं, सेक्युलर परिषदेचे समन्वयक रणजितराजे भोसलेंचं मत. म्हाडाच्या जमिनीवरती धार्मिक स्थळं उभारली जात आहेत, सरकारनं लक्ष द्यावं, आमदार नितेश राणेंची मागणी. मुंबईतील हिंदू समाजाचा आकडा कमी करण्याचा प्रकार सुरू असल्याचाही आरोप. देशात धर्म आणि जातींमध्ये वाद होऊ लागलेत. हल्ली शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात. हा प्रश्न गंभीर आहे. शाळांमध्ये उत्तम शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवं, आदित्य ठाकरेंची भावना. मुंबईतल्या पाणी वाटपाची श्वेतपत्रिका काढावी, तसंच फसलेल्या 24 तास पाणी योजनेची चौकशी करावी. मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी. डीप क्लिनिंगसाठी पाण्याचा अपव्यय तर कॉन्ट्रॅक्टर आणि टँकर चालकांचा फायदा, आदित्य ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका. राज्यातील सर्व महामार्गांच्या पेट्रोल पंपांवरील आणि तीर्थक्षेत्रांमधील स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंची सूचना. उद्धव ठाकरे 4 मार्चला मावळ लोकसभा मतदारसंघ दौऱ्यावर. मावळ लोकसभेतील 3 विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा. मंत्री हसन मुश्रीफांनी घेतली छत्रपती उदयनराजे भोसलेंची भेट. मुश्रीफांनी फोटो शेअर करत दिली माहिती. नांदेडच्या भोकर तालुक्यातील 60 गावांच्या सरपंचांचा भाजपत प्रवेश. खासदार अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत सरपंच संघटनेचा भाजपत प्रवेश. काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा शेखर, शहाना रिझवान शेख आणि रबिया इक्बाल यांचा शिवसेनेत प्रवेश. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. नांदेड महानगरपालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील अर्थसंकल्प आज सादर होणार. अंदाजपत्रकीय विशेष प्रशासकीय सर्वसाधारण सभेचं आयोजन. महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी आयुक्तपदी एस चोकलिंगम यांची निवड. SM देशपांडे यांच्या जागी आता चोकलिंगम यांची नियुक्ती. मुंबई, ठाणे आणि पुणेकरांना सोसायट्यांमध्येच मतदानाची सोय. आगामी लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असतील. शहरी भागातली टक्केवारी वाढावी यासाठी निर्णय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रत्येक गरीबाला घर दिलं. पुण्याच्या भाजप मेळाव्यामध्ये ब्रिजेश पाठक यांची माहिती. काँग्रेस सरकारमध्ये गरीब गरीब होत होता आणि श्रीमंत अधिक श्रीमंत, पाठक यांची टीका. कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खोटी स्वाक्षरी आणि शिक्की असल्याचं उघडकीस. मुख्यमंत्री सचिवालयाकडनं मरीन लाईन्स पोलीस स्थानकात तक्रार दाखल. पुण्यातील हॉटेल्स आणि पब मालकांनी घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची भेट. पब आणि हॉटेल सुरू ठेवण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी. सूचनांचं पालन करून 1:30 वाजेपर्यंत आस्थापनं सुरू ठेवण्याची परवानगी. हळदीच्या कार्यक्रमात जेवणातनं 200 जणांना विषबाधा. अकोले तालुक्यातल्या मवेशी करवंदा इथली घटना. 59 जणांवरती ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. दहशतवादी सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. प्रिंटिंग मशीनसह 6 जणांना अटक. 440 नोटा जप्त. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोणावळा घाट उतरताना खोपोली एक्झिट मार्गात बदल. मुंबईला येण्यासाठी डाव्या बाजूनं तर खोपोलीला जाण्यासाठी उजव्या बाजूनं वळावं लागेल. ठाणे पूर्वेकडच्या सॅटिसच्या उड्डाणपुलावरती गर्डरची उभारणी. कोपरी वाहतूक उपविभागाच्या हद्दीमध्ये काम सुरू. पुण्यात लवकरच एम्सची उभारणी. औंध जिल्हा रुग्णालयात एम्सची उभारणी होणार. यामुळे ससून रुग्णालयावरचा भार कमी होणार. प्रसिद्ध सायकलिस्ट अवतार सैनी यांचा अपघाती मृत्यू. नवी मुंबईतल्या पाम बीच रोडवरती पाठीमागनं आलेल्या कारनं सैनींना धडक दिली. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. अवतार सैनी हे इंटेलचे मायक्रो प्रोसेसर डिझायनर होते. डिझायनिंग संदर्भात 7 पेटंट्स त्यांच्या नावावर होते. पालघर समुद्रातील खडकावरती आदळली कृत्रिम भित्तिका सोडणारी बोट. समुद्राला भरती आल्यावरती ही बोट बाहेर काढली जाईल, मत्स्य विभागाची माहिती. विरारमध्ये कुंभारपाडा गावाजवळच्या डोंगराला भीषण आग. आगीमध्ये डोंगरावरच्या वनराईचं मोठं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नावानं फेसबुक फेक अकाउंट. फेसबुकवरनं अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचं समोर. सायबर पोलिसात गुन्ह्याची नोंद. भिवंडी शहरातल्या तिसरा निजामपुरा परिसरातील पार्क केलेल्या अनेक वाहनांना आग. अज्ञात व्यक्तीनं कचरा जाळल्यामुळे आग लागल्याची माहिती. अग्निशमन दलाकडनं आग नियंत्रणात. 8 लाख रुपयांच्या चोरीचा इंदापूर पोलिसांकडनं उलगडा.
24 तासांच्या आत केली अल्पवयीन आरोपीला अटक. आरोपीकडनं 13 तोळे सोन्यासह रोख रक्कम हस्तगत. जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर सोडवण्यासाठी दंड भरूनही 20,000च्या लाचेची मागणी. या प्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या चालकासह खासगी पेंटर एसीबीच्या जाळ्यात. वर्ध्याच्या आर्वीमध्ये बॉम्ब सदृश वस्तू आढळल्यामुळे खळबळ. घराच्या लोखंडी गेटवरती बॉम्ब सदृश वस्तू, या वस्तूसोबत पत्रातनं धमकीचाही मेसेज. या प्रकरणी पोलिसांकडनं तपास सुरू. बीडमध्ये कपड्याच्या दुकानातनं कपडे चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक. संबंधित आरोपीकडनं 4.5 लाख रुपयांचे कपडे जप्त. अहमदनगरच्या शेवगावमध्ये तलवारीचा धाक दाखवत 10 लाख रुपये लंपास करणाऱ्यांना पोलिसांकडनं अटक. बडोदा बँकेच्या काही अंतरावरती ही घटना घडली होती. आरोपींकडनं 10 लाखांची रक्कम जप्त. उत्तन सागरी पोलीस स्थानकाच्या हद्दीत म्यानमारच्या 8 नागरिकांना अटक. त्यांच्याकडे भारतात वास्तव्याची कागदपत्र नाहीत. गुजरातच्या पोरबंदर समुद्रात 3,300 किलो ड्रग्जचा साठा सापडल्यामुळे पोलीस ॲक्शन मोडवर. पुण्याच्या कुरकुमजवळ बनलेल्या ड्रग्जची लंडनमध्ये तस्करी. 280 कोटींचे 140 किलो ड्रग्ज फूड कुरिअरमधनं रवाना. गुजरातजवळ पोरबंदरच्या समुद्रातनं 3,300 किलो ड्रग्जचा साठा जप्त. एनसीबी, नेव्ही आणि गुजरात पोलिसांची हिंद महासागरात मोठी कारवाई. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव टँकरची 3 वाहनांना धडक. अपघातात पोलीस व्हॅनमधले 2 पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी तर टँकर चालक गंभीररित्या जखमी. वसई विरारच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काँग्रेसचं आंदोलन. वसईतील 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याची योजना आणि अन्य मागण्यांसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांचं उपोषण. ठाकरे गटाकडनं निलेश राणेंच्या विरोधात बँड बाजा आंदोलन. पुण्यातल्या डेक्कन भागातील व्यावसायिक मालमत्ता कर न भरल्यामुळे पालिकेकडनं राणेंची मालमत्ता सील. राणेंकडनं पैसे लवकरात लवकर वसूल करावेत, ठाकरे गटाची मागणी. निलेश राणेंना कर थकबाकी प्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा. 4.25 कोटींचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी कारवाईतनं दिलासा. 25 लाखांचा धनादेश घेत कारवाईतनं सुटका. राजकीय दबावापोटी दिलासा मिळाल्याची चर्चा. साताऱ्यामधल्या केळघर घाटात दरड कोसळली. मेढा महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प. मध्य प्रदेशातल्या दिंडोरीमध्ये भीषण अपघात. अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 20 जखमींवरती सध्या उपचार सुरू. पिकअप वाहन बडजर घाटावरनं कोसळल्यामुळे अपघात घडला. 10 मार्चला राहुल गांधींची भारत जोडो यात्रा नंदुरबार जिल्ह्यातनं महाराष्ट्रात प्रवेश करणार. यात्रेच्या नियोजनासाठी काँग्रेसची आज बैठक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.